नमस्कार. शब्द गुणिले इंच या उपक्रमामध्ये मी सौरभ गोगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज हा आपला 5वा आणि शेवटचा एपिसोड असणार आहे. ह्या एपिसोडमध्ये जी कथा मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती प्रवीण जोशींनीच लिहिली आहे आणि या कथेचं नाव आहे ब्युटी पार्लर. आता ही कथा पूर्णतः सत्य घटनेवरती आधारित नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण या कथेमधली काही कॅरेक्टर्स ही खरी आहेत आणि त्यांना आलेले अनुभव आम्ही या कथेमध्ये मांडलेले आहेत. तेव्हा सुरुवात करूयात आपल्या 5व्या आणि शेवटच्या कथेला. ब्युटी पार्लर. हे बघा, बाहेरून एंट्रन्स द्यायचं असेल तर तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये थोडे बदल करावे लागतील. फ्लोरिंग पण चेंज करावं लागेल आणि एकदा हे काम सुरू झालं ना की तुम्हाला ही जागा ओळखू पण येणार नाही. व्हिजन इंटेरियर्सचे तुषारजी उत्साहानं सांगत होते, जणू त्यांना त्या आडगळीच्या जागेत एक ब्युटी पार्लर दिसतच होतं. विनय आणि स्मिता मात्र त्यांच्याकडे साशंकतेने पाहत राहिले. स्मिताच्या डोळ्यासमोर ब्युटी पार्लरचं चित्र उभं झालं होतं, पण विनयच्या मनातला अविश्वास अजून गडद झाला होता. ती काहीच बोलली नाही. तुषारजी निघून गेले. रात्री जेवताना विनय म्हणाला, या जागेत ब्युटी पार्लर? इम्पॉसिबल. अगं शक्यच नाही. हे तुषारजी उगाच काहीतरी स्वप्न दाखवतात. अगं धंदा आहे त्यांचा, तो व्यवसाय आहे, त्यांना असं बोललंच पाहिजे. मग आणि मला सांगा, असं काय असतं ब्युटी पार्लर म्हणजे? मी सांगतो तुला. लावण्या, ऐश्वर्या, क्यूट स्माईल अशी पाटी लावायची, एक हिरोईनचा फोटो लावायचा, झालं ब्युटी पार्लर सुरू. त्याला काय लागतंय? मग एक लक्षात ठेव, तुझ्याकडे येणारे क्लायंट स्वतःचं रूप सजवायला येतात किंवा येतील. हे ब्युटी पार्लरचं रूप पाहिलं नाही आपलं काहीतरी. स्मिताला हे बोलणं अजिबात आवडलं नाही. काहीही न बोलता झोपायला निघून गेली ती. गेले काही दिवस असंच सुरू होतं. हा विषय निघाला की संवादच तुटायचा. लग्नापूर्वी स्मिता ब्युटिशियन होती. लग्न समारंभ, सेलिब्रिटी शोज, फोटो सेशन्स आणि नंतर सिनेमासाठीही तिनं मेकअप केले होते. मग नंतर लग्न ठरलं. 2 वर्ष अमेरिका आणि नंतर पियूचा जन्म म्हणून पुन्हा इंडिया. काही वर्षांचा ब्रेक पडला खरा, पण ती आवड मनातून काही केल्या जात नव्हती. उलट आता तर जास्तच डोकं वर काढू लागली होती. घरामागच्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये न लागणारं सामान होतं, अडगळ होती. तो पसारा एक मोठी चादर टाकून झाकून त्यावर पडदे सोडून तिथंच स्मितानं ब्युटी पार्लरची छोटी मोठी कामं सुरू केली होती. एके दिवशी तिला वैष्णवीचा फोन आला. म्हणाली, हाय स्मिता, तुला भूषण विश्वकर्मा आठवतात का ग? स्मिता म्हणाली, हो आठवतात की. हा ग, आपण मागे एकदा त्यांच्या ऍड फिल्मचा मेकअप केला होता तेच ना? हो हो तेच. अगं त्यांची एक असाइनमेंट आहे नेक्स्ट मंथ मध्ये. करशील का मेकअप? बजेट चांगलं आहे. विचार करून सांगते असं म्हणून स्मितानं फोन कट केला. 2च दिवसात विश्वकर्मांचा स्वतः फोन आला. म्हणाले, नमस्ते स्मिता जी, आपका पार्लर कहां पे है? आपसे मिलना है मुझे. स्मिताने पत्ता दिला. मनातून तिला विश्वकर्मा यावेत असंही वाटत होतं आणि ते येऊ नयेत असंही वाटत होतं. ते आले. स्मिताने स्वागत केलं. म्हणाले, नमस्ते स्मिता जी. वैसे आपने काम फिर से शुरू किया, ये सुन के मुझे बहुत अच्छा लगा. चांगला वाटला बर का मला. हाँ, बहुत बहुत चांगला वाटला. हुनर है आपके पास, मैं जानता हूं आपको. और ये भी बहुत अच्छा किया आपने कि आपने मुझे घर बुलाया मीटिंग के लिए. वो ब्यूटी पार्लर में खुल के बातें नहीं हो पाती है, बराबर ना? हाँ. विश्वकर्मा यांचं काम खूप मोठं होतं. ती काहीच न बोलता नुसतीच त्या पत्र्याच्या शेडकडे बघत राहिली. आता ती जागा तिला जास्तच डाचू लागली. तिथे काहीही होणार नाही हे विनयचं म्हणणं पटू लागलं. तिनं त्यांना कसं बसं नाही सांगितलं. स्मिताच्या हातून काम गेलं. काम तर गेलंच आणि विनयशी अबोला अजूनही वाढला. दिवस असेच सरत होते. स्मिताचे क्लायंट्स म्हणजे कोण? तर फक्त सोसायटी मधल्या बायका. कोणाला मेहंदी करायची, कोणाला आयब्रो, एवढंच. शेजारच्या गुमास्ते वहिनींनी एकदा हातावरती 50 रुपये टेकवले फक्त आणि म्हणाल्या, वा, अगदी घरगुती ठेवलेस ग पार्लर, छान आहे. स्मिताला हा अपमान वाटला. या पत्र्याच्या शेडमध्ये आपली वाढ होणार नाही याची तिला खात्री होती. तिनं खूप विचार केला.
तिला अस्वस्थ वाटू लागलं, काय करावं सुचेना, घुसमट वाढत गेली आणि विनयशी अबोल्याची जागा आता दुराव्याने घेतली. तिनं निर्णय घेऊन टाकला. दुसऱ्या दिवशी पियूला घेऊन ती माहेरी निघून गेली. विनयने खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ती कोमेजून गेली होती. काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. आताशा विनय एकटा पडला. ऑफिसमध्येच जास्ती वेळ असायचा. तुषारजी कितीही म्हणाले तरी त्या जागेत पार्लर होणं शक्य नाही असा त्याला विश्वास होता आणि पार्लरसाठी काय करायचा एवढा आटापिटा असंही त्याला वाटत होतं. तेवढ्यात, सर, तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. ऑफिस बॉयनी विनयच्या केबिनमध्ये डोकवून सांगितलं. विनय म्हणाला, पाठवून दे त्यांना. ती व्यक्ती केबिनमध्ये शिरली. 50च्या पुढची होती. रुबाबदार पर्सनॅलिटी. ते काही वेळ विनयचं आणि केबिनचं निरीक्षण करत राहिले. विनयला समजेना काय बोलायचं आता, म्हणजे सुरुवात कशी करायची बोलायला. तेवढ्यात तेच म्हणाले, नमस्ते विनय जी. वैसे भाभी जी आई क्या घर में के नहीं? हे ऐकून विनयच्या डोक्यात तिडीक गेली. हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण असं तो म्हणणार. तेवढ्यात त्यांनी व्हिजिटिंग कार्ड पुढे केलं. विनयनं व्हिजिटिंग कार्ड घेतलं. भूषण विश्वकर्मा. विश्वकर्मा म्हणाले, देखिए विनय जी, वैसे तो मैं मियां बीवी के झगड़े में पड़ने वाला इंसान नहीं हूं, हाँ, लेकिन मुझे पता है स्मिता जी के साथ मैंने पहले काम किया है. हुनर है उनके पास और मैं टैलेंट पहचानता हूं उनका. लेकिन कैसे है ना विनय जी, सिर्फ टैलेंट ही सब कुछ नहीं होता ना. टैलेंट ही सब कुछ नहीं होता. इसीलिए मैं आपको ये पूछने आया था कि भाभी जी घर पे आई कि नहीं है. जब अगर आ जाती है तो मुझे बता देना, मैं उनको काम जरूर दूंगा. हाँ, चलो निकलता हूं मैं. जातो मी जातो. हाँ, वैसे आपका केबिन बहुत बढ़िया है, खूबसूरत है. लगता है बहुत बड़ी कंपनी होगी आपकी, है ना? चला, धन्यवाद, जातो. असं म्हणून विश्वकर्मा निघून गेले. विश्वकर्मा निघून गेले, पण त्यांचं शेवटचं वाक्य विनयच्या मनात घुमत राहिलं. आपकी केबिन बहुत बढ़िया है, खूबसूरत है, लगता है कंपनी बहुत बड़ी होगी आपकी. विनय विचार करायला लागला. त्याला काहीतरी जाणवलं. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा ती पत्र्याची शेड तरळू लागली. व्हिजिटिंग कार्डकडे बघत तो खूप वेळ तसाच बसून राहिला. इकडे स्मिताला तुषारजींकडून आपण काम कधी सुरू करूया असे फोन येत राहिले. स्मिता काहीतरी कारण सांगून टाळत होती. एकीकडे वाटत होतं त्या जागेत पुन्हा ब्युटी पार्लर सुरू करू, आणि दुसरीकडे हेही पटत होतं की जागा चांगली असेल तरच व्यवसाय नीट होईल, नाहीतर होणार नाही. आता तिला तडजोड नको होती, पण तिला मार्गच दिसत नव्हता. एक दिवस विश्वकर्मांचा तिला परत फोन आला. तिनं काहीही न लपवता सरळ सांगून टाकलं की तिच्याकडे स्वतःचं पार्लर नाही. त्यावरती ते म्हणाले, नहीं उसकी कोई जरूरत नहीं है स्मिता जी, मैं आपको फोटोज भेजता हूं, वो देख लेना. और आज इव्हिनिंगला, संध्याकाळी इव्हिनिंगला प्लीज थोडा वेळ ठेवा, वेळ माझ्यासाठी. पाठोपाठ व्हॉट्सअपवरती एका सुंदर ब्युटी पार्लरचे फोटो आले. स्मिता बघायला लागली. SV ब्युटी स्टुडिओ असं त्या फोटोत तिला दिसलं. त्यातलं V फॉर विश्वकर्मा हे तर उघडच होतं. सौंदर्यावर प्रेम जडावं अशी वास्तू होती ती. ती ते फोटो बघण्यात रमून गेली. तेवढ्यात तिला विनयचा कॉल आला. घरी कधी येशील असं विचारत होता तो. स्मिताला त्याचा राग आला. म्हणाली, हे बघ, मी आज संध्याकाळी विश्वकर्मांबरोबर एका मीटिंगला जाणार आहे आणि प्लीज मला फोन नको करूस, मी नाही येणार घरी. तिनं फोन कट केला. तिला फार वाईट वाटलं. याला काहीच कसं वाटत नाही. ती खूप नाराज झाली. संध्याकाळी उदास मनाने ती विश्वकर्मा यांच्या गाडीत बसली. गाडी निघाली. बघता बघता विश्वकर्मांची गाडी विनयच्या घरासमोर येऊन थांबली. स्मिताला काही कळेना. ती गाडीतून उतरली आणि दारात तिला विनय आणि तुषारजी उभे असलेले दिसले. विनयच्या मागे SV ब्युटी स्टुडिओ अशी पाटी झळकत होती. तिला काही कळलं नाही. तुषारजींनी तिचं स्वागत केलं.
विनय हसून म्हणाला, स्मिता अँड विनय ब्युटी स्टुडिओ, SV. नंतर तिला तो घरामागे घेऊन गेला. तिथे एक सुंदर ब्युटी पार्लर उभं होतं, अद्ययावत. विश्वकर्मांच्या फोटोमध्ये पाहिलेलं ते हेच आहे यावर तिचा विश्वास बसेना. ती म्हणाली, अरे विनय, इथे एक पत्र्याची शेड होती, ती अडगळ, तो सगळा पसारा कुठे गेला? आणि हे इथे असं काही होऊ शकतं? विनयनी तुषारजींकडे हात दाखवून स्मिताला सांगितलं, यांनाच विचार, हे पण तुझ्यासारखीच एक ब्युटिशियन आहेत. मी आपलं या जागेचं वरवरचं रूप पाहत होतो. इंटेरियर डिझायनर्स त्या जागेचा आत्मा बघतात, त्या जागेला एक नवीन ऊर्जा देतात. विनय तुषारजींना डोळ्यांनीच थँक्यू म्हणाला आणि स्मिताच्या कानात कुजबुजला. आता तुझ्याकडे क्लायंट्स येतील, ते स्वतःचं रूप सजवायलाही आणि SV ब्युटी स्टुडिओचं रूप पाहायलाही. ते रूप म्हणजे तुझ्या टॅलेंटची साक्ष असेल. स्मिता भरल्या डोळ्यांनी हसत विनयच्या मिठीत शिरली. विश्वकर्मा मध्येच म्हणाले, अगर आपका लव सीन खत्म हुआ हो तो मैं बोलूं बीच में? चलेगा ना विनय जी, चालेल ना? वैसे स्मिता जी, अगले महीने में मेरी एक नई असाइनमेंट शुरू होने जा रही है. करोगी ना मेरा काम? काय चालेल ना विनय जी? आणि ब्युटी पार्लर सुरू झालं. शब्द गुणिले इंच या उपक्रमातली ही शेवटची कथा ब्युटी पार्लर. हा उपक्रम आम्ही आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर डिझायनर्ससाठी केला आणि यामागची कल्पना चेतन बोरा आणि आदित्य बोरा या दोघांची होती. आमच्या या इनिशिएटिव्हचा हेतू तुम्ही सगळ्यांनी आमच्या या 5ही कथांच्या व्हिडिओजच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये पाहिलेला असेलच. आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतो की तुम्ही या 5ही कथा जास्तीत जास्त आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर डिझायनर्स पर्यंत पोहोचवा. ज्यांनी कोणी पहिल्या 4 कथा पाहिलेल्या नाहीत त्यांच्यासाठी त्या 4ही कथांच्या युट्यूब लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केल्या आहेत. आय होप, मी अशी आशा करतो की तुम्हाला हा उपक्रम, या 5ही कथा आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या उपक्रमाचा सीझन 2 यावा तर प्लीज आम्हाला कळवा. तुमचे फीडबॅक्स, कमेंट्स, तुमचे सजेशन्स आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही ते नक्की इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. अपार्ट फ्रॉम शब्द गुणिले इंच, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा जर पाहायच्या असतील, माझं स्टोरी टेलिंग, माझं प्रेझेंटेशन जर पाहायचं असेल तर माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे कथा कहानिया अँड स्टोरीज. त्या चॅनलची युट्यूब लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केली आहे. त्यामुळे ते चॅनल व्हिजिट करा, त्यातल्या कथा पहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मला खूप छान वाटेल. थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला हा सगळा उपक्रम आवडला असेल. आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.